ताई मला आता सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे यायचंय. तो म्हणजे कचऱ्याचा प्रश्न जो आहे. वाघोलीमध्ये किंवा खराडीच्या आसपास आपण जर बघतो, तर रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे पडलेले असतात. हा एक मोठा आहे, की दुर्गंधीचा भाग आहे. त्यात दुसरी गोष्ट अशी आहे, की कचरा व्यवस्थापन असताना महानगरपालिकेचं, हे लोक प्रत्येक कुटुंबाकडून ₹70-80 घेतात. मग हा नागरिक जर इकडे टॅक्स भरतोय, तरी ह्या लोकांना कर्मचाऱ्यांना वर पैसे का द्यायचे? मग आता ह्या कचरा व्यवस्थापनासाठी तुमच्या डोक्यात काय ब्लू प्रिंट आहे? काय विजन आहे तुमचं? मी ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच असताना आपण वेगवेगळ्या कचरा प्रकल्प आहेत त्याच्यावर अनेक उपाययोजना केल्या होत्या. ज्यामध्ये लातूरचा कचरा प्रकल्प असो का गुजरातचा कचरा प्रकल्प असो, आपण ती सगळी आखणी केली होती, की आपण तो प्रकल्पाची सगळी माहिती घेऊन आपण तो प्रकल्प पाहण्यासाठी जाणार होतो त्या ठिकाणी. पण आपली जी टीम तयार झाली, सगळी बॉडी जी तयार झाली, त्यानंतर आम्ही जायचं ठरवलं त्यावेळेस नेमकं आपला कोरोना आला. हं, कोरोनाच्या काळामध्ये कुठेही जाण्यास बंदी होती. त्याच्यामुळे तो प्रकल्प तिथेच राहिला. हं. मग त्यानंतर आपण ग्रामपंचायतने काय केलं, की पी-एम-सीचं म्हणजे स्वच्छ भारत संस्था, कचरा संस्था जी आहे, तिच्याशी करार केला आणि आपल्या इथला जो कचरा आहे, तो त्यांनी उचलून न्यावा, असं त्यांना सांगण्यात आले. म्हणजे आत्ता जी लोकं आपल्या इथे येतात, घरोघरी जाऊन जो कचरा गोळा करतात, तर तो आपला जी संस्था आहे, ती स्वच्छ संस्था, ती नेते आणि त्याचं सॅग्रिगेशन केलं जातं तिथे नेऊन. आणि हा जो आपण म्हणतो ₹70-80 जे जातात, तर हे त्या संस्थेला नाही जात, तर ते जे कचरा न्यायला ज्या महिला येतात, ज्या माता-भगिनी येतात, तो त्यांच्याकडे जातो. आणि येणाऱ्या काळामध्ये माझं एकच योजना असेल, की कचरा प्रकल्प जे आहे, तर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी उभारायचा आहे. मी मगाशी म्हणल्यासारखी, की आम्ही तो प्रकल्प सगळा पाहिलेला आहे. कारण की कुठेतरी कचऱ्याची विल्हेवाट होणे पण गरजेचं आहे. आपण जो कचरा घरातून उचलला जातो, तो कचरा कुठे नेला जातो? तर त्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याच्यामध्ये म्हणजे त्याचं सॅग्रिगेशन करून त्याच्यावर विल्हेवाट म्हणजे आपण लावली आणि खत त्याचं तयार केलं, की तो योग्य ठिकाणी वापरला जाऊ शकतो. बरं हे कचरा प्रकल्प ज्यावेळेस आपण आपल्या इथे करू, त्यावेळेस काय होईल? आपल्या स्थानिक महिलांना रोजगार मिळेल. कारण की आपली स्थानिक महिला जी असते तिला सकाळपासून संध्याकाळपर्यंत काबाड कष्ट करते. तिला घरातून चूल-मूल ह्याच्यातून थोडासा वेळ काढून थोडासा जवळपास कुठेतरी तिला काम हवं असतं. तर ह्या महिलांसाठी, जे गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी आपल्याला ह्या प्रकल्प आपण ज्यावेळेस करणार आहे, तिथे त्यांना प्राधान्याने आपल्याला काम द्यायचं आहे.